नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। विद्यार्थी मित्रांनो, आज 8 फेब्रुवारी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्ससह मी तुमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे। मित्रो, पहिला प्रश्न आहे की सांगली येथे महामेळावा होणार आहे, तर तो कसा होणार आहे, कधी होणार आहे, कोणाच्या नेतृत्वामध्ये होणार आहे, त्याच्या मागची भूमिका नेमकी काय आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न की केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांची काल जी महत्त्वाची घोषणा केलेली आहे, ज्याबद्दल कौशल्य विभागामार्फत 8,000पेक्षा जास्त कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे, त्याबद्दलचं एकंदरीत काय मत आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सोलापूर येथे आत्मक्लेश आंदोलन झालेलं आहे, या आंदोलनाची नेमकी काय दखल घेतली गेलेली आहे ते सुद्धा आपण आज बघणार आहोत। प्रमाणपत्राचं परिपत्रक निघालेलं आहे, प्रमाणपत्र इश्यू करण्यासंदर्भामध्ये पोर्टलवरती सूचना दिलेल्या आहेत। त्यासोबतच कार्यमुक्तीचे आदेश अनेक विद्यार्थ्यांना आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा कार्यकाळ 6 महिन्यापेक्षा जास्त होऊ नये या संदर्भामधलं परिपत्रक निघालेलं आहे। त्या संदर्भामधली माहिती बघूयात। शिफारसपत्रांची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, किती शिफारसपत्र पाठवले गेलेले आहेत, ते शिफारसपत्र ॲक्सेप्ट झाले की नाही, काही ठिकाणी शिफारसपत्र परत वापस पाठवले गेले का, याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे आणि या आंदोलनाचं आणि कार्यकाळ वाढीचं नेमकं पुढं काय होऊ शकतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये होता की सर, युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, युवा प्रशिक्षणार्थींचा महाराष्ट्र राज्यव्यापी हे आंदोलन असणार आहे, मेळावा असणार आहे। तर ते कुणाच्या नेतृत्वामध्ये असणार आहे, तर ते हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे। कोण्या ठिकाणी हे होणार आहे आणि कधी होणार आहे, तर 12 तारखेला, येत्या 12 तारखेला हे आंदोलन होणार आहे बुधवारी, आणि आझाद व्यायाम मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम शेजारी सांगली या ठिकाणी सकाळी ठीक 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय तुकाराम बाबा यांच्या माध्यमातून होत आहे। त्यांची लाईव्ह मुलाखत आपण काल घेतलेली होती, सोबत आपण त्यांना विद्यार्थ्यांचे जे रोकटोक प्रश्न होते त्या सुद्धा विचारलेले आहेत। एकंदरीत सर्व भूमिका, बाबांची मागची पार्श्वभूमी ही सुद्धा आपण पाहिलेली आहेत। त्यांनी पाणी प्रश्नासंदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे, दुष्काळासंदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे, चारा छावणी सुरू केलेली आहे, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था, टँकरची व्यवस्था ग्रामीण भागामधल्या लोकांसाठी ज्या ठिकाणी दुष्काळ होता त्या ठिकाणी केलेली आहे। पाण्याचा जत तालुक्यामधला जो पाण्याचा प्रश्न होता तो त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सामाजिक कार्याची बाबांना तळमळ आहे, विविध सामाजिक कार्य ते सातत्याने करीत असतात आणि निश्चितच बाबांच्या मागचा जो जनसमुदाय आहे तो प्रचंड मोठा आहे। एखाद्या विषयाला हात घातल्याच्यानंतर ते यश सिद्धी होईपर्यंत ते सोडत नाहीत, असा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ढोबळमानाने परिचय आहे। हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये आणि अनुप चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये हा जो लढा आहे तो निश्चितच सुरू आहे विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढी संदर्भामध्ये। तर 12 तारखेला हा मेळावा होणार आहे। बाबांना मी रात्री विचारलं की बाबा, महाराष्ट्रभरामधून विद्यार्थी येणार आहेत की आपल्या आजूबाजूचे विद्यार्थी पाहिजेत तुम्हाला, तर बाबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की जर आजूबाजूचे विद्यार्थी जरी आले की साधारणतः 1000 विद्यार्थ्यांचा जरी आकडा असला तरीसुद्धा हरकत नाही। त्या ठिकाणी पेंडॉलची व्यवस्था असेल, त्या विद्यार्थ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, ही त्यांनी केलेली आहे। त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची जे आर्थिक भुर्दंड आहे तर तो विद्यार्थ्यांना लागणार नाही आहे, असं त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे। त्यासोबत मीडियाची जी आपल्याला दखल पाहिजे होती तर ती सुद्धा बाबांनी घेतलेली आहे। त्याच्याबद्दल काही विषय TV9 मराठी असतील किंवा लोकशाही वार्ता असेल, आपण ज्या महाराष्ट्र टाइम्स असेल किंवा मग जी24 तास असेल, विविध जे न्यूज चॅनल्स आहेत आणि वृत्तपत्र आहेत, तर त्याच्यामध्ये बाबांनी केलेल्या कार्याची दखल तुम्ही निश्चितच बघितलेली असेल। त्यांच्या बाईटसुद्धा प्रशिक्षणार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्या बघितल्या असतील। यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की काल केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी कौशल्य विकासासाठी 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेलं एक महत्त्वाचं पॅकेजची घोषणा केलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की 1 फेब्रुवारी रोजी भारताच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यामध्ये घोषणा केलेली होती की कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासंदर्भामध्ये ज्या कौशल्य विकास योजना आहेत तर त्यांचा निधी वाढवून देण्यात येणार आहे। तर ते भारतासाठी साधारणतः 8,800 कोटी काहीतरी आहे, पण 8,000 कोटींपेक्षा जास्त जी निधीची तरतूद आहे तर ती या ठिकाणी कौशल्य विकासासाठी झालेली आहे। आता सोलापूर येथे या आत्मक्लेश आंदोलन झालेला विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भामध्ये बातम्या बघूयात। अतिशय महत्त्वाचा हा आंदोलन होता असं मला वाटतं। कुठलीही घोषणाबाजी नाही, हुल्लडबाजी नाही, अरेरावी नाही आणि अतिशय शांततेच्या पद्धतीने हे जे आंदोलन झालं त्याची दखल मीडियाने सुद्धा घेतली, मग ती प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल। आणि मला खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटतं सोलापूरच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं की त्यांनी अतिशय चांगलं हे आत्मक्लेश आंदोलन घडवून आणलेलं आहे। आणि अगदी काही दिवसांमध्ये महाराष्ट्रभरामध्ये सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी हे आत्मक्लेश आंदोलन होणार आहे। त्यामुळे निश्चितच अशा प्रकारच्या आंदोलनांची दखल ही शासन स्तरावरती घेतली जाते, कारण की यामुळे कुणालाही त्रास होत नाही आणि ज्या आपल्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत सहज पोहोचतात। त्यामुळं या विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक त्या ठिकाणी कमी आहे। मित्रहो,
प्रमाणपत्राचं परिपत्रक निघालेलं आहे की जे पोर्टल आहे तर त्या पोर्टलवरती विद्यार्थ्यांचा कार्यकाळ 6 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनुभवपत्र त्यांना देण्याच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत की एखाद्या विद्यार्थ्याचं जर त्या ठिकाणी झालेला असेल, कार्यकाळ संपलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्या ठिकाणी कार्यमुक्ती देऊन अनुभव प्रमाणपत्र जे आहे ते सुद्धा देण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्या सूचना काही गैर नाही देत, त्याची काही आपल्याला अडचण होऊ शकत नाही. अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर जर आपल्याला आता कार्यकाळ म्हणजे अनुभव सर्टिफिकेट मिळालेलं आहे, ठीक आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळालेलं आहे, शासनाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तर मग ह्या प्रमाणपत्राच्या पुढची दिशा काय? कार्यकाळ तर संपला, आस्थापनेमधून तर आमची कार्यमुक्तता झाली, आता आम्ही सध्या घरी आहोत, मग आमच्या रोजगाराचा प्रश्न आता नेमकं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की आता कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भामध्ये आज पुण्यातील विद्यार्थी अजितदादा यांची भेट घेणार आहेत. आपण एकनाथराव शिंदे यांची भेट हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पोहोचलेलं आहे. मंगलप्रभा तोडा यांच्याकडे सुद्धा विद्यार्थी भेटलेले आहेत. प्रशासकीय स्तरावरती तर त्यांना एक जाणीव झालेली आहे की हे विद्यार्थी त्या ठिकाणी कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भामध्ये मागणी करत आहेत. आता कार्यकाळ वाढवून द्या म्हणजे कशाचा? तर प्रशिक्षणाचा नाही. विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने जे आम्हाला कौशल्य दिलेले आहेत, जे आमच्यामध्ये स्किल्स निर्माण केलेले आहेत, तर ह्या स्किल्सचा वापर पुन्हा एकदा शासनाला गतिमान करण्यासाठी, प्रशासनाला अधिक वेगवान करण्यासाठी व्हावा आणि ह्यासाठी शासनानं आम्हाला शासनाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि शक्यतोवर त्याच आस्थापनेमध्ये करून द्यावी की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कार्यकाळ पूर्ण केलेला आहे किंवा प्रशिक्षण घेतलेलं आहे. आता समजा मी ग्रामपंचायतमध्ये जर प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल आणि मला जर नंतर कुठेतरी MIDC किंवा IDP पाठवत असाल तर माझ्या कौशल्यांचा उपयोग तर त्यांना होणार नाही ना. मग त्याच्यामुळं मला काय करायला पाहिजे की ज्या ठिकाणी ज्या ग्रामस्थापनेमध्ये असेल, पंचायत समितीमध्ये असेल किंवा जिल्हा परिषदमध्ये असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याने पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये काम केलेलं असेल, मग त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो ग्रामपंचायतमध्ये कामी नाही येणार ना. मग ह्या विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की ज्या आस्थापनेमध्ये आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणी आम्हाला रोजगारभिमुख संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि आमच्या रोजगाराची आणि वेतनाची व्यवस्था शासनाने करावी. एकतर आस्थापनेने करण्याचे त्या अशा प्रकारचे आदेश द्यावे किंवा ह्यासाठी जो लागणारा निधी आहे तर तो निधी सरकारने वितरित करावा, अशी माफक अपेक्षा आहे विद्यार्थ्यांची. 6,000 8,000 आणि 10,000 मला असं वाटतं की ह्यामध्ये काही कठीण नाही आहे. त्या संदर्भामध्ये शिफारसपत्रसुद्धा आपण पाठवलेलं होतं. तर या शिफारसपत्रांची एकंदरीत काय परिस्थिती आहे त्याबद्दल आता माहिती घेऊ. शिफारसपत्र हे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जिल्हा सहाय्यक आयुक्त यांना पोहोचलेले आहेत आणि काही ठिकाणी असं झालेलं आहे की हे जे पत्र होतं तर त्या संदर्भामध्ये शासकीय परिपत्रक जिल्हा सहाय्यक आयुक्तांना प्राप्त न झाल्यामुळं त्यांनी हे शिफारसपत्र पुन्हा एकदा ऑफिसला पाठवलेले आहेत. परंतु ज्या पत्रांवरती आवक जावक क्रमांक नव्हता अशा पत्रांची दखल त्या ठिकाणी घेतली गेलेली नाही आहे. ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. आता काही ठिकाणी या पत्रांची दखल घेतली गेलेली आहे, त्यांची नोंदसुद्धा झालेली आहे. आवक जावक क्रमांक असल्याचा हा फायदा आहे की त्या ठिकाणी किती पत्र प्राप्त झालेत, किती शिफारसी आल्यात, तर ह्याची नोंद आता जिल्हा कार्यालयाला आहे. समजा जर उद्या त्या ठिकाणी GR निघाला तर निश्चितच शिफारस असलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्यानं रुजू करण्याचे आदेश 100% निघू शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांना काही एक शंका नाही आहे. आता ज्यांना आस्थापना शिफारसपत्र नाही देऊन राहिली किंवा देण्यामध्ये टाळाटाळ करताय तर अशा विद्यार्थ्यांनी जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. जर GR आला तर निश्चितच तुमच्याकडे जे अनुभव सर्टिफिकेट आहे 6 महिन्याचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केल्या संदर्भामधलं, तर त्या सर्टिफिकेटच्या आधारावरती आपल्याला रोजगार मिळू शकतो. त्यामुळं शिफारसपत्र दिलं काय अथवा न दिलं काय याची काही एक अडचण नाही आहे. आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची नेमकी काय भूमिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये असं सांगितलं की आम्ही महायुतीच्या काळामध्ये ज्या घोषणा केलेल्या होत्या त्यापैकी एकही योजना बंद पडू देणार नाही. महत्त्वाची योजना होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे लाडका भाऊ योजना, ज्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं गोंडस नाव देण्यात आलेलं आहे. तर ही योजना बंद होणार नाही हे तर मान्य आहे साहेब. म्हणजे प्रशिक्षण तर झालं विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, त्यामुळे ही योजना बंदच करू नका. मुळात ही खूप चांगली योजना आहे. एक विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळालेलं आहे आता त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोजगाराचं काहीतरी सवलती द्या, रोजगार मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये संधी उपलब्ध करून द्या. मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, एक छोटासा आपण बाळ घेतलं, त्याला युवक असेल, त्याला जर आपण ढपडी वाजवायचं शिकवले, ढपडी वाजवायचं शिकवलं, ढोल वाजवायचं शिकलं, ताशा वाजवायचं शिकवलं तर नुसतं त्याला शिकून मोकळं नका करू. काही दिवसांनी तो पुन्हा विसरून जाईल. तर मग आता काय, जर त्याला कौशल्य प्राप्त झालेलं आहे तर एखादी ढोलकीची व्यवस्था करून द्या, एखादा त्याला ढोल घेऊन द्या किंवा ताशा घेऊन द्या. त्याच्याकडे जर तशी व्यवस्था नसेल तर आमच्या प्रशिक्षणार्थ्यांचं सुद्धा तसंच झालेलं आहे. मायबाप हे जर 6,000 8,000 आणि 10,000वरती जर तुमच्यासोबत काम करत आहेत तर विद्यार्थ्यांकडे निश्चितच आर्थिक सोर्सेस नाही आहेत
आणि म्हणून इनकॅपेबल आर्थिकदृष्ट्या असलेले हे विद्यार्थी आपल्याकडे 6,000, 8,000 आणि 10,000साठी याचना करत आहेत, रोजगार मागत आहेत, भीक मागत नाही आहेत. निश्चित या विद्यार्थ्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून सहानुभूतीने विचार करण्यात यावा ही विनंती आहे. आता या योजनेचं पुढं काय होऊ शकतं? विद्यार्थी मित्रांनो, योजना सुरू राहणार आहे. फक्त एक आपल्याला शासनाला विनंती करावी लागणार आहे की रोजगाराभिमुख ह्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की निश्चित शासनाकडे सर्वांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. प्रशिक्षणार्थी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. राज्यव्यापी आंदोलनाचा आपण त्या ठिकाणी निश्चितच प्रयत्न करत आहोत. हे आंदोलन निश्चितच कुठेतरी संवैधानिक मार्गाने व्हावं, असंवैधानिक मार्गाने होऊ नये, त्याला गालबोट लागू नये, बेकायदेशीर कुठलीही घटना घडू नये आणि सरकारी मालमत्तेचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं असेल नुकसान होऊ नये याची आपण दखल घेणार आहोत. आणि मला असं वाटतं की प्रशिक्षणार्थींनी आतापर्यंत जे आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये आतापर्यंत तरी कुठेही गालबोट लागलेलं नाही. असंच आंदोलनाची भूमिका समोरसुद्धा चालू राहील असं मला वाटतं. तुमच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.